जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंबड परिसरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 19 वर्षीय प्रीती आशिराम भाकड या तरुणीचा पाण्याने भरलेल्या खदानीत बुडून मृत्यू झालाय। दररोजच्या सरावासाठी ती वळवंडा शिवारातील खदानी परिसरात गेली होती तेव्हा ही घटना घडली। स्थानिक तरुणांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला। घटनेनंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। या प्रकरणी खदानीचे संचालक आणि प्रशिक्षकाविरोधात अंबड पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली। आज रोजी अंबड येथील मत्स्यधरी करिअर अकॅडमीचे जे पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र जे आहे तर त्याचे काही विद्यार्थी भालगावहून व्यायामासाठी रनिंगसाठी गेले होते। त्यानंतर त्यांच्या प्रशिक्षकांनी त्यांना जे खदान आहे मलखेडामध्ये त्या खदानीच्या तिथं पोहायला घेऊन गेले होते। त्यामध्ये मुलं आणि मुली हे एकत्रित होते। त्यातल्या मुली काही पोहायला गेल्या, त्यापैकी एक मुलगी पोहायला गेली आणि ते पाण्यात पडून मयत झाली। अशा प्रकारची घटना आहे। त्यातील त्या मुलीचे वडील जे आहेत आशिराम भाकड यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्या तक्रारीप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 2 आरोपी जे आहेत तर ते ताब्यात आहेत। अधिक तपास चालू आहे। माहिती अशी मिळते की अजून एक मुलगी पाण्यामध्ये डुबली होती, त्या संदर्भात काही माहिती आहे का? नाही, तिच्या सोबतची डुबलेली होती पण तिला पोहता होती, त्यामुळे ती वरती आली। अच्छा, आरोपी ताब्यात घेऊन अटक केली आहे का ताब्यात आहे सध्या? आरोपी सध्या ताब्यात आहे। पुढील चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर अण्णा हजारे यांच्या लोक आंदोलन न्यास संघटनेनं मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली। कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान वाढवावं, तसंच कर्ज न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत द्यावी अशी मागणी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली। कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सरसकट 1 लाख रुपयांचं अनुदान द्यावं अशी प्रमुख मागणी करण्यात आली। धाराशिव जिल्ह्यातील शेतीची मागास परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा असं निवेदनात नमूद करण्यात आले। विविध पात्रता निकषांमुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जच मिळत नसल्यानं अशा शेतकऱ्यांनाही 1 लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली। या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं दिलाय। आदरणीय अण्णासाहेब हजारे यांच्या लोक आंदोलन न्यासच्या वतीने आज आपण मुख्यमंत्री साहेब यांना जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या मार्फत निवेदन दिलं आहे। निवेदन असं आहे की काल परवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर झालेली आहे, परंतु याच्यामध्ये बरेचसे शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे धाराशिव जिल्हा हा देशात मागासलेला जिल्हा आहे आणि सतत अवकाळी पाऊस, बाजारभाव अनिश्चित अशा परिस्थितीमध्ये आणि पाठीमागच बँकेने तगादा लावून बरेच शेतकरी हे रिन्यू झालेत, म्हणजे कर्जमाफीमध्ये सापडत नाहीत। आणि बरेच शेतकरी हे कर्जमाफी बँका देत नसल्यामुळे ते कर्ज घेऊ शकलेले नाहीत। अशा बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर राहावं लागणार आहे। त्याच्यामुळे आपण मुख्यमंत्री साहेब यांना असं निवेदनात मागणी केलेली आहे की जे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे अशी आपण आज निवेदनात मागणी केलेली आहे। धाराशिव जिल्ह्यापुरती मर्यादित मागणी मान्य नाही झाल्यास न्यास अण्णा हजारेंच्या न्यासची काय भूमिका असेल आणि अण्णा हजारेंशी काय बोलणं झालं का? आमचं कार्याध्यक्ष कल्पनाताई इनामदार मॅडम यांच्याशी बोलणं झालं की असं झालेलं आहे आणि आपण असं निवेदन द्यायचंय, तर त्यांनी सांगितले चालतंय म्हणून द्या, म्हणून आम्ही पाठीशी आहोत। जर मागणी मान्य नाही झाल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जागा करून आपण भविष्य काळात जितका जास्त मोठा आवाज करता येईल त्या पद्धतीने करणार आहोत।